विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा लोणावळा शहरात जनसंवाद दौरा। हा शहरातील प्रभागनिहाय जनसंवाद दौरा। या जनसंवाद दौऱ्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। हा जनसंवाद दौरा लोणावळ्यात वलवण गाव येथून सुरू झाला। नांगरगाव, भांगरवाडी, गवळीवाडा येथील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची निवेदने स्वीकारून आमदार महिला मंडळ हॉल येथे आल्यावरती ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या, हुडको वसाहतीतील काही लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली। महिला मंडळ परिसरातील टपरीधारकांच्या समस्या याबाबत स्वतः आमदारांनी टपरीधारकांना नगरपालिका प्रशासनासमोर पूर्णत्वाचे आश्वासन दिले। आपल्या लोणावळा नगरपालिकेचे एकदम काम करणारे शिवोल आहे। मला एक विनंती करून शिवोललाही सांगायचं आणि आमदार साहेबांनाही सांगायचं, 8 महिने आम्ही हुडको कॉलनीत खूप चांगलं राहतो, पण 4 महिने ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस आम्हाला रात्री झोप लागत नाही। काही लोकांनी ग्राउंड प्लस 1 बांधलेले, समजा महत्वाचं सामान आहे, राशन आहे, कपडे, सगळे काही काही लोक इमर्जन्सी वरच्या रूममध्ये ठेवतात आणि ते घर सोडतात, परंतु त्याचं सिंगल घर आहे, अक्षरशः ते घर सोडताना डोळ्यात पाणी येतं। साहेब आलते, प्रांत साहेब आलते, त्यावेळेस पाणी घुसत होतं। त्यावेळेस आमच्या हुडको कॉलनीवर 3 वेळा असा प्रसंग आलेला। तर माझी आमदार साहेबांना विनंती, साहेबांना विनंती की ज्यांना ग्राउंड प्लस 1 परवानगी दिली तर खूप बरं होईल, जेणेकरून त्यांचं सामान वाचवता येईल। आधी आता